अत्यंत सोपान काका पालखींचा रिंगण सोहळा आता सुरू आहे। आपण जर पाहिलं तर सोपान देवांचा अश्व जे आहे ते आता रिंगणामध्ये धावलेला आपल्याला पाहायला मिळतंय। ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत सर्व वारकरी टाळकरी असतील विनेकरी असतील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपण बघू शकतो की अश्व मानवंदना देण्यासाठी पालखीजवळ आता आलेला आहे आणि सोपान देवांच्या पालखीला या अश्वाच्या वतीनं मानवंदना जी आहे ती दिली जाते। आता जर पाहिलं तर मानवंदना देण्यासाठी अश्व आता मंडपमध्ये आलेला आहे आणि सोपान काकांच्या पालखीचा हा अश्व अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या ठिकाणी अश्वधारी जो आहे तोही मानवंदना देण्यासाठी आलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा हा अश्व या रिंगण सोहळ्यामध्ये मानला जातो। ज्यावेळेस हा अश्व मानवंदना देतो तेव्हा रिंगण सोहळा खऱ्या अर्थानं सुरू होतो। आता मानवंदना अश्वाची झालेली आहे आणि यानंतर टाळकरी जे आहेत माळकरी जे आहेत ते सर्व या ठिकाणी येऊन मानवंदना देतील। आता अश्वाची मानवंदना झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे यानंतर या रिंगणामध्ये विविध जे पक्वाधारी आहेत ते येतील। त्यानंतर माळकरी जे आहेत टाळकरी जे आहेत ते सर्व या ठिकाणी येतील आणि मानवंदना देतील। आपण जर पाहिलं तर आता अश्व मानवंदना देताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय अश्वाची पूजा जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। आपण जर पाहिलं तर आपल्या बरोबर रिंगण पूर्ण करणारे आहेत। आता मानवंदना जर आपण पाहिलं तर मानवंदना देऊन पूर्ण प्रदक्षिणा जी आहे ती या ठिकाणी पूर्ण होतीये। मानवंदना अश्वाकडून सोपानदेव पालखीला दिली जाते आणि सोपानदेवांच्या पादुकांना या अश्वांनी मानवंदना आता दिलेली आहे। ज्ञानोबा तुकाराम म्हणत ही मानवंदना या ठिकाणी पूर्ण होत ही प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे आणि आता ज्ञानोबा तुकारामचा जयघोष या रिंगणामध्ये सध्या सुरू आहे। कॅमेरामन आदर्श खटकेचा सागरावर साम टीव्ही सोमेश्वर नगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।